पुणे शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी आणि कायद्याचं राज्य असलेलं शहर. पण जर या शहरातच कायद्याचे रक्षकच गुन्हेगार बनले तर? जर तुमचं रक्षण करणारी वर्दीच तुमच्या विरुद्ध उभी राहिली तर? आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती केवळ एका गुन्ह्याची बातमी नाही, तर ती आहे सिस्टीमच्या काळ्या बाजूची एक धक्कादायक कहाणी. एक अशी कथा जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि मनात एकच प्रश्न उभा राहील, आपण खरंच सुरक्षित आहोत का? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही कथा सुरू होते एका साध्या, अशिक्षित आणि समाजात सन्मानाने जगणाऱ्या महिला प्राचार्यापासून, ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवला. पण एक दिवस अचानक त्यांच्याच आयुष्यात असं वळण आलं ज्याने त्यांना थेट गुन्हेगारीच्या जाळ्यात ढकललं. आणि हे जाळं विणलं होतं कोणीतरी बाहेरच्यांनी नाही, तर स्वतः पोलीस यंत्रणेतील लोकांनी. सगळं काही सुरळीत चालू होतं, रोजचं काम, कॉलेज, विद्यार्थ्यांशी संवाद. पण एक दिवस अचानक फोन येतो, समोरून आवाज येतो, तुमच्या विरुद्ध गंभीर तक्रार आली आहे. सुरुवातीला त्या महिलेला वाटलं हा कदाचित काही गैरसमज असेल, पण पुढे जे ऐकायला मिळालं त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या विरोधात एका तरुणीनं गंभीर स्वरूपाची तक्रार दिली आहे आणि हा गुन्हा इतका गंभीर आहे की त्यात थेट अटक होऊ शकते. आणि इथून सुरू झाला खरा खेळ. एक मानसिक दबाव, एक भीतीचं वातावरण आणि एका निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न. तुम्ही कल्पना करा, एका सन्मानाने जगणारी महिला अचानक एका आरोपामध्ये अडकली जाते. तिच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. समाजात नाव खराब होण्याची भीती, कुटुंबावर परिणाम, करिअर संपण्याची शक्यता. आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभे असतात काही पोलीस कर्मचारी. ते म्हणतात तुम्ही वाचू शकता, पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल. आणि ही किंमत साधी नाही, ती आहे लाखोंमध्ये. होय, तब्बल 7 लाख रुपये. ही फक्त पैशाची मागणी नव्हती, ही होती एका व्यक्तीच्या भीतीवर, तिच्या प्रतिष्ठेवर आणि तिच्या आयुष्यावर खेळण्याची एक क्रूर पद्धत. प्रत्येक कॉलसोबत दबाव वाढत गेला, प्रत्येक भेटीत भीती वाढत गेली. आणि हळूहळू त्या महिलेला वाटू लागलं की कदाचित पैसे देणेच हा एकमेव मार्ग आहे. पण प्रश्न असा आहे की हे सगळं इतकं सहज कसं घडलं? कायद्याचा वापर करूनच कायद्याचा गैरवापर कसा केला गेला? आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं उघड कसं झालं? ही कथा इथेच संपत नाही. खरं नाट्य तर आता सुरू होतं. त्या महिलेने काही काळ भीतीपोटी परिस्थिती स्वीकारली, पण मनात एक लढा सुरू होता. मी निर्दोष आहे, मग मी का घाबरू? हा प्रश्न तिला सतावत होता. आणि एक दिवस तिनं निर्णय घेतला, आता पुरे झालं. ती थेट पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली, तक्रार केली आणि इथून सुरू झाला तपास. एक असा तपास ज्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. तपासात समोर आलं की या संपूर्ण प्रकरणामागे काही पोलीस कर्मचारीच आहेत. एक PSI, एक महिला पोलीस आणि आणखी एक कर्मचारी. हे तिघे मिळून हा संपूर्ण खेळ खेळत होते. ते केवळ धमकी देत नव्हते, तर एक पूर्ण स्क्रिप्ट तयार करून काम करत होते. आधी आरोप, मग भीती, मग अटक टाळण्यासाठी ऑफर आणि शेवटी पैसे. हा एक प्रकारचा ऑर्गनाइज्ड एक्स्ट्रॉक्शन रॅकेट होता, जिथे कायद्याचा वापर हा फक्त एक हत्यार म्हणून केला जात होता. तपास जसा पुढे गेला तशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. आरोपींनी आधीही अशा प्रकारे लोकांना टार्गेट केलं होतं का? अजून किती लोक याचे बळी ठरले असतील? हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाला. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपींपैकी एक महिला पोलीस सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह होती. रील्स बनवत होती, लोकांमध्ये पॉझिटिव्ह इमेज तयार करत होती. पण त्या चमकदार इमेजच्या मागे लपलेलं खरं रूप मात्र पूर्णपणे वेगळं होतं. ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. सोशल मीडियावर दिसणारं सगळंच खरं नसतं. पण आता प्रश्न असा आहे, या सगळ्यावर कारवाई काय झाली? तक्रार दाखल झाल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय चौकशी सुरू झाली आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. कारण हा फक्त एक केस नव्हता, तर संपूर्ण सिस्टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार होता. या घटनेनंतर नागरिकांमध्ये एक भीती निर्माण झाली. जर पोलीसच असं करत असतील तर आपण कुणाकडे जावं? हा प्रश्न खूप गंभीर आहे. पण या कथेत एक सकारात्मक बाजूही आहे. ती म्हणजे त्या महिलेने धाडस दाखवलं, भीतीवर मात केली आणि सत्य बाहेर आणलं. जर ती गप्प बसली असती तर कदाचित हा खेळ अजूनही सुरूच राहिला असता. ही कथा केवळ एक गुन्हा नाही, तर एक इशारा आहे की सिस्टीममध्ये काही लोक चुकीचे असू शकतात, पण त्या सिस्टीममध्ये सत्यासाठी लढणारे लोकही आहेत. आता पुढे काय होणार? आरोपांना कठोर शिक्षा होईल का? अजून किती सत्य बाहेर येईल? हा तपास कुठे जाऊन थांबेल? हे सगळं पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही घटना लोकांच्या मनात कायम राहील. कारण ही कथा आहे विश्वासघाताची, भीतीची आणि शेवटी धैर्याची.
जर तुम्हाला अशा सत्य घटनांवर आधारित आणखी खोलवर विश्लेषण पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि लक्षात ठेवा, प्रश्न विचारणं थांबू नका, कारण प्रश्न विचारणारे लोकच समाज बदलतात. ही होती पुण्यातील एक धक्कादायक कथा जी आपल्याला विचार करायला भाग पाडते. कायदा आपल्यासाठी आहे की काही लोकांसाठी एक हत्यार बनला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.